वर्ष झाले. हायवे तर आपला त्याच्याप्रमाणे महापालिकेने प्रस्ताव त्यांना प्रमाण आणि लेवलपर्यंत अधिकारी जातात. इथं जो प्रॉब्लेम झाला ना मग ते डंपर उभा आहे ना एवढ्या रोहित पवारचं काम मनावर घेतात मला कळत नाही. मला वाटतं फार आता त्यांच्या आता कास्तीत स्वतःचे कास्तित्व दाखवून देण्याची त्यांची मला वाटतं ही लढाई आहे. याच्या पलीकडे शेतकऱ्यांचं काय घर पडलेलं आहे. मला वाटतं त्याच्या संदर्भामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा धाडसी निर्णय केला. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे आणि आज सगळ्या त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना, पात्र जे लोक आहेत कर्जदार त्यांना किंवा जे नियमितपणे कर्ज भरणारे लोक आहेत त्यांनासाठी सगळ्याच बाबतीमध्ये कार्यवाही केलेली आहे. आता जशा अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी समोर येतील त्याच्यावर सरकार विचार करेल. पण हे आंदोलन करून कुणी आंदोलन न करता ही कर्जमाफी दिलेली आहे. कारण हे महायुती सरकारचं निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये दिलेलं वचन होतं ते माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात त्याला 20 कोटी रुपयांनी उपलब्ध झालेला आहे. साधारण 3 किलोमीटर काम होणार आहे. आता मी जलसंपदा खात्याकडून आता महापालिका काम करते. आता संपूर्ण पात्र जवळजवळ 14-15 किलोमीटर याचं सगळं रुंदीकरण अतिक्रमण काढणं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे. हे युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. म्हणून रिस्टॉरेशन ऑफ सीना नदी होतं आपण पूर्ण सीना नदीचं जे चतुर्शी माहिती निश्चित आपण करतोय. मग आम्ही जे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीमुळे आम्ही जे महापालिकेत लोकांना आश्वासन दिलं की या महापालिकेत या नदीचं सौंदर्यीकरण करणं याचं मग आवश्यक त्या ठिकाणी एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे. पहिलाही 20 कोटी दिला होता, आता नवीन दिला की 20 कोटी परत नाही. आता नव्यानं महापालिकेला मिळत आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल. असं की एनडीए मध्ये आता त्यांच्यामध्येच काही लोक काही एनडीए मध्ये आता मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. वाटतं आपलं घर तरी दुरुस्त करावं होतं. त्यांचे लोक राजीनामे द्यायला लागले तरी त्यांची चिंता केली पाहिजे धर्मेंद्र प्रधान साहेबांची करण्यापेक्षा. नीटच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने काही प्रकार घडले त्याच्यावर सरकारने कार्यवाही केली. सीबीआयची एन्क्वायरी सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याच राज्यातले काही लोक सापडले मोठे मोठे क्लास धारक. मी जी मागणी करत होतो की हे क्लासवाल्यांच्यावर बंदी घाला, निर्बंध घाला, नियमावली तयार करा, तर माझ्यावर टीका झाली. जसे नीटचे पेपर फुटले सगळ्यांचे तोंड बंद झाले. असे की गरीब माणसाचं जे काही तिथं शोषण होतं कोचिंग क्लासच्या फीच्या माध्यमातून आणि मग 100% यशाची खात्री, मग ते मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड छापून आणायचे, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात छापून आणायच्या. आज हे सगळ्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान थोडं सांगितलं की महाराष्ट्रात जाऊन तुम्ही लातूरला क्लासेस सुरू करा, संभाजीनगर क्लासेस सुरू करा. एक राज्य केंद्राची व्यवस्था होती त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे राबवलेली आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे मला वाटतं त्याच्यावर आता सीबीआय कारवाई करतात. कुठे आदरणीय अण्णा हजारेंची भेट घेतलेली आहे, त्यांचं समाधान झालेलं आहे. स्थलांतराचा मुद्दा आहे, स्थलांतर होणारच आहे. त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये क्लास 3 क्लास 4च्या लोकांचा विषय होता की त्यांना काही दिवसाची सवलत पाहिजे होती, आम्ही दिली त्यांना. काल त्यांनी प्रतिक्रिया दिली. याला नागरिकांनी जसं कर्मचाऱ्यांनी यांनी खासदार लंके यांनी विरोध केलाय तसं नागरिकांनी रस्त्यावर उतरवा अशी त्यांनी आता मागणी केली. कोणी अण्णा हजारेंनी. नाही मला माहित आहे, मी काय ऐकलं नाही ते, परंतु याच्यामध्ये विरोध असं कारणच नाही. आज भंडारदरा कुठं आहे आणि त्याचं कारण नगरला ठेवणं की संयुक्त काय. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की धरण कुठे आणि कार्यालय कुठे. काही 70-80 वर्षापूर्वी एक व्यवस्था नव्हती. ग्रामीण भागात महाविद्यालय नव्हती, शिकण्याची व्यवस्था नव्हती. सगळे निर्माण झालेत ना. आता मुळा धरण कुठे आहे, राहुरी तालुक्यात. त्याचं कार्यक्षेत्र कोणतं आहे, राहुरी नेवासा. ते राहुरीला काय आलं अडचण काय. जसं सगळ्याच बाबतीमध्ये कारण शेवटी हे निर्णय करताना थोडी अडचण होणार लोकांची. आम्ही त्याही कर्मचाऱ्यांची अडचण समजून घेऊन त्यांना निश्चितपणे त्याचा मार्ग काढू आपण. कोणाला वारं सोडण्याची सरकारची भूमिका नाही किंवा कोणावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही.